नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पालघर जिल्ह्यातील 108 अँब्युलन्स चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन. पालघर 108 अँब्युलन्सवर सेवा देणाऱ्या चालकांच्या मागण्यांबाबत कुठल्याही पातळीवरून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ पालघर जिल्ह्यातील 29 रुग्णवाहिका आणि त्यावरील 60 चालकांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे जिल्ह्यातील अँब्युलन्स सेवा बाधित झाली असून त्याचा परिणाम ग्रामीण भागातील गर्भवती, गंभीर रुग्णांच्या सेवेवर होण्याची शक्यता आहे. वाहनचालक यांनी 13 मे 2019 रोजी आझाद मैदानावर आंदोलन करून शासनाला निवेदन दिले होते. त्याप्रमाणे सेवा पुरवठादारांशी पत्रव्यवहार केला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्यामार्फत सेवा पुरवठादारांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली. आजतागायत मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. परंतु तरीही चालकांच्या मागण्यांबाबत अजूनही काही प्रतिसाद मिळाला नाही. कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार मागील काही वर्षांपासून त्यांचे वेतन वाढ, सेवा सुरक्षेचा अभाव, कामाचे तास निश्चित न होणे तसेच सामाजिक सुरक्षेच्या सुविधा याकडे शासन आणि संबंधित ठेकेदार कंपनीकडून दुर्लक्ष होत आहे. याविरोधात अनेक वेळा निवेदन दिल्यानंतरही योग्य प्रतिसाद मिळालेला नसल्याने हे पाऊल उचलले. 1 जुलै 2025 पासून 108च्या अँब्युलन्स चालकांनी कामबंद आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरुवात केली. वार्ताहर शुभम पाटील, सिनियर क्राईम रिपोर्टर, पालघर जिल्हा.